नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण 1.1 मधील क्वेश्चन 2 मधले फर्स्ट 9 क्वेश्चन कंप्लीट केले होते. लक्षात, क्वेश्चन 2 मधील फर्स्ट 9 क्वेश्चन कंप्लीट केले होते. क्वेश्चन 2 मधील आपण आता पुढील क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन 2 मधील आता हा 10th नंबरचा क्वेश्चन आहे, बरोबर का? किती नंबरचा क्वेश्चन आहे? 10th नंबरचा क्वेश्चन बघा. y इक्वल टू cos ऑफ log of x square plus 7 द होल स्क्वेअर. बघा आता द होल आहे त्यामुळे एफ एक्स मानू याला, एफ एक्स रेस टू एन इंटू, मग पुढे आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. याचं डेरिव्हेटिव्ह काढताना मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह आधी काढावं लागणार आहे. मग त्यावेळी या टर्मला आपण एफ एक्स मानू. मग नंतर इंटू याचं डेरिव्हेटिव्ह काढताना या लॉगचं जे आहे त्याला एफ एक्स मानूया. लक्षात, म्हणजे 1/1 एकेकाला एफ एक्स मानता येईल. आता संपूर्ण टर्मला एफ एक्स मानू. एफ एक्स रेस टू किती आहे? एन. म्हणजे वाय इक्वल टू काय? dy/dx किती मिळणार आहे तुम्हाला? आधी एफ एक्स रेस टू एनचा रूल अप्लाय करूया. 2 एफ एक्स रेस टू n-1. एफ एक्स किती आहे इथं? कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, सगळीकडे चेन रूल आहे, रेस टू पॉवर 2 - 1 किती 1 इंटू dy/dx ऑफ, आता 2चा तर संपला, आता आतमध्ये शिरायचं, म्हणजे कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. पॉवरचा विषय संपला. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह काढताना त्याचं जे हे फंक्शन आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 काय फंक्शन आहे. डी याच्या पुढे याचा अर्थ याचं डेरिव्हेटिव्ह, मग काय येणार आहे? 2 कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 1 लिहायची गरज नाही, इंटू कॉस एफ एक्स, हा एफ एक्स आता याचा, म्हणजे काय येणार? मायनस साईन एफ एक्स लॉग ऑफ किती? एक्स स्क्वेअर प्लस 7 मायनस साईन एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स इंटू काय येणार आहे? इंटू dy/dx ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 7. समजलं? 1/1 बाहेरून आधी पॉवरमधून कॉस नंतर लॉग नंतर एक्स स्क्वेअर आहे, इथं क्यूब नाही आहे ना, स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर लिहितो मी, बरोबर का? स्क्वेअर आहे. बरं, ठीक आहे. आता ह्या टर्म आहेत तशाच, आणि डी ज्याच्यासमोर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. चला लागूया कामाला. मग काय येणार आहे? 2 कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 है ना, इंटू हा मायनस पुढे घ्या, प्रॉडक्ट आहे, साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू, आता काय तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 लॉग एफ एक्स आहे, हा काय झाला? एफ एक्स, म्हणजे काय येणार आहे? इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 1 एफ एक्स. 1 किती आहे? एफ एक्स किती आहे इथं? एक्स स्क्वेअर प्लस 7 लॉग एफ एक्स 1 एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. आता डायरेक्ट लिहू का मी? एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2x, आणि 7चं किती येणार? 0. हे तुमचं फायनल स्टेपचं आन्सर आलं. आता फक्त व्यवस्थितपणे त्याला सिस्टमॅटिकपणे लिहा. म्हणजे हा 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे, हा पुढे लिहू. लक्षात, मग काय येणार? हा -2 आधीचा, आणि हा 2x मायनस किती झाला? 4x अपॉन किती आहे? एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ, कॉस ऑफ आहे, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, बरोबर का? इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस किती? 7. आणि हा संपूर्ण यांना कॉमन आहे, याचा अर्थ इथे काय करू आपण? मोठे ब्रॅकेट घालूया. याचा अर्थ का कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, लक्षात. आणि त्याच्यामध्ये कॉमन का निघाला? कॉमन म्हणता येत नाही, कारण ते प्रॉडक्टमध्येच आहे. 2x आणि हा 2 किती झालं? -4x अपॉन किती? एक्स स्क्वेअर प्लस 7. अशा प्रकारे आपण हा किती नंबरचा क्वेश्चन कंप्लीट केला? 10th. 11th नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11.
क्वेश्चन नंबर किती आहे 11. वाय इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ आणि साइन एक्स. परत टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढताना ही टर्म हे जे दिसतं ना एवढं एफ एक्स मानायचं इंटू जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढू तेव्हा कॉसचं डेरिव्हेटिव्ह करताना याला एफ एक्स मानायचं. हा लक्षात. मग काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स. हा टॅन आणि हा त्याचा एफ एक्स टॅन एफ एक्स. टॅन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एफ एक्स इंटू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असा रूल आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह पुढे टॅनचं डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर एफ एक्स हा आहे कॉस ऑफ साइन एक्स आहे ना इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स म्हणजे कॉस ऑफ किती आहे साइन एक्स. करेक्ट. हां आता टॅनचं संपलं आहे. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह करताना हा कॉस एफ एक्स कोण आहे इथं आता साइन एक्स आहे. मग कॉस ऑफ एफ एक्स तुम्हाला काही सांगायची गरज नाही. सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन कॉस एफ एक्स मायनस साइन एफ एक्स मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. लक्षात आलं ना. कॉस एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघा इथे मी लिहितो आहे. कॉस एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार तर हा जो अँगल आहे कॉसचा तसाच ठेवायचा मायनस साइन एफ एक्स म्हणजे कॉसचा अँगल तसाच ठेवला बघा. कॉसचा आन्सर आहे मायनस साइन लिहिलं का इथं मायनस साइन. या कॉसचा एफ एक्स इथं साइन एक्स आहे म्हणून एफ एक्स तसाच लिहिला. कॉसचा एफ एक्स आहे म्हणून एफ एक्स तसा लिहिला. इथे थांबायचं का नाही. मग या एफ एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह लिहायचं. मग इथे एफ एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह लिहिलं. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तुम्हाला किती आहे कॉस एक्स. हा मायनस साइन पुढे जाऊ द्या. मायनस सेक स्क्वेअर है ना कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. आलं लक्षात. अशा प्रकारे हा आपला किती नंबरचा क्वेश्चन होता 11th नंबरचा क्वेश्चन होता. नेक्स्ट 12th नंबरचा क्वेश्चन. 12 नंबरचा क्वेश्चन सेक टॅन ऑफ एक्स रेस टू 4+4. मला सांगा सेकचा एफ एक्स कोणता टॅन ऑफ एक्स रेस टू 4+4. टॅनचा एफ एक्स कोणता एक्स रेस टू 4+4. हा लक्षात. अशा पद्धतीने आपण सोडू आहे. आता सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे लक्षात द्या. सेक थिटाचं डेरिव्हेटिव्ह येतं सेक थिटा पण लिहायचा आणि टॅन थिटा पण लिहायचा इंटू या थिटाचं डेरिव्हेटिव्ह. हे सेक एफ एक्स असेल तर काय येणार सेक एफ एक्स टॅन एफ एक्स आणि परत एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग सेकचा एफ एक्स एवढा मोठा आहे म्हणजे हा इथेही लिहावं लागेल इथेही लिहावं लागेल त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग याचं डी वाय बाय डी एक्स किती मिळणार आहे बघा. डी वाय बाय डी एक्स येणार सेक एफ एक्स टॅन एफ एक्स सेक थिटा टॅन थिटा म्हणजे हा त्याचा एफ एक्स दिसतो ना इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स किती आहे इथं टॅन एक्स रेस टू 4+4. समजलं आहे. सेक एफ एक्स टॅन एफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स म्हणजे सेकचं डेरिव्हेटिव्ह 2 टर्म येतात दिसतात नाही 2. बरं आता यांच्यासमोर डी नाही याचा अर्थ हे असंच राहणार शेवटपर्यंत. आता हा टॅन आहे त्याचा एफ एक्स हा आहे. टॅन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक स्क्वेअर एफ एक्स है ना पुढं इज इक्वल टू. आता मी याला यम म्हणतो थोड्या वेळासाठी कारण इथे जागा नाही आहे म्हणून. यम लिहू नका ॲन्सर लिहिताना हेच लिहायचं आहे पण मी इथं थोड्या वेळासाठी लिहितो सेक यम हा यम टॅन एम एम म्हणजे धिस टर्म असं लिहायचं नाही इथे पुरणार नाही म्हणून मी लिहितो आहे. सेक यम टॅन एम म्हणजे किती आहे टॅन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू आता हा टॅन ऑफ किती आहे एक्स रेस टू 4+4. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक स्क्वेअर एफ एक्स म्हणजे इथे किती येणार एक्स रेस टू 4+4. टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एफ एक्स तसाच इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4+4.
समजलं आहे. आता फायनल ॲन्सर बघा, याचं डेरिव्हेटिव्ह झालं की तुमचं ॲन्सर संपलं. जाऊ द्या, एमची व्हॅल्यू मी ओरिजिनल लिहूनच टाकतो आता. सेक ऑफ टॅन ऑफ एक्स रेज टू 4 + 4 है ना, टॅन ऑफ एक्स रेज टू 4 + 4 इंटू हे झालं आहे दोघं. आता इथे काय, सेक स्क्वेअर एक्स रेज टू 4 + 4 इथून तर इथपर्यंत आलो आहे, इंटू एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह मी सांगितलं होतं. एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह असतं 4 पुढे घ्यायचा आणि पॉवर 1ने कमी करायची. 4 एक्स रेज टू किती 3 आणि या 4चं डेरिव्हेटिव्ह 0, ते लिहायची गरज नाही. जास्तीत जास्त 4x³ तुम्ही पुढे लिहा, म्हणजे 4x³ इंटू हे संपूर्ण उरलेली टर्म इज द फायनल ॲन्सर. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण किती नंबरचा क्वेश्चन कंप्लीट केला, 12 नंबरचा क्वेश्चन आपण कंप्लीट केला. आलं. आता आपण 12 नंतर किती नंबरचा क्वेश्चन आहे, 13 नंबरचा क्वेश्चन आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे, 13 नंबरचा आपण क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 13 म्हणजे सेकंडमधला 13 ना, सेकंडमधला 13 किती आहे, y = e⁻² log of x² मायनस log of x². log of x² मायनस किती, log of x². बरोबर. आता एक लक्षात घ्या, एक रूल लिहून दिलेला होता मी, e⁻² log of m म्हणूया आणि बेस a आहे. बघा, या एचा पॉवर ही टर्म आहे आणि त्या लॉगचा पण बेस तोच आहे. जेव्हा हा इंडायसेसचा बेस आणि या लॉगचा बेस जेव्हा सेम असतो तेव्हा ॲन्सर याचा येतं यम. आता इथे e⁻² एवढी टर्म आहे, दिसते ना, e⁻². आणि लॉगला जेव्हा बेस दिलेलाच नसतो तेव्हा तो ॲझ्युम करायचा असतो. लॉगला जेव्हा बेस दिलेलाच नसतो तेव्हा तो काय करायचा असतो, ॲझ्युम करायचा असतो. मग इथे पण आहे, इथे पण आहे. हा झाला हा इंडायसेस म्हणूया, इंडायसेसचा बेस आहे, लॉगॅरिथमचा बेस पण किती आहे. तर ॲन्सर काय येणार, हे एवढंच येणार. म्हणजे y = किती लिहिणार आहे तुम्ही, log x² मायनस log of x². log x² मायनस log of x². आलं लक्षात. आता एक्सचा स्क्वेअर आहे, log x² आहे का नाही, एक्सचा स्क्वेअर असेल तर 2 पुढे घेऊ शकतो आपण, इथे घेता येत नाही. y = log x² मायनस 2 log x. एक्सवाल्या टर्मचा हा कोएफिशियंट आहे. आलं लक्षात. म्हणजे जसं एक्सवाल्या टर्मचा कोएफिशियंट 3 आहे तर 3 बाहेर काढतात आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहितात, तसा 2 बाहेर काढला तर log xचं डेरिव्हेटिव्ह लिहावं लागेल. बरं, हा झाला fx रेज टू किती आहे तर n. पण dy/dx काय मिळणार आहे बघा, n fx रेज टू n-1, बरोबर ना. म्हणजे log x रेज टू किती 2-1 इंटू d/dx ऑफ log x. fx रेज टू nचा रूल काय आहे, 2fx रेज टू n-1 इंटू d/dx ऑफ fx मायनस 2 इंटू log xचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1/x. बरं, आणि इथे किती येणार आहे, 2 log x. 1 लिहायची आवश्यकता नाही. इंटू log xचं डेरिव्हेटिव्ह किती, 1/x मायनस 2/x. बघा, 2 log x वजा 2 log x/x आणि मायनस 2/x दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे 2 log x मायनस 2, हा दिसतो ना -2, द होल अपॉन किती x. 2 log x मायनस 2 द होल अपॉन x. जास्तीत जास्त 2 कॉमन काढू शकतात. 2 कॉमन काढून तुम्हाला काही त्याच्यातून काही फारसं निष्पन्न होणार नाही, म्हणून आहे तेवढंच ॲन्सर लिहायला हरकत नाही. लक्षात. अशा प्रकारे आपण किती नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला, इथं 13 नंबरचा क्वेश्चन सॉल्व केला आहे. 13 नंबरचा क्वेश्चन झाल्यानंतर आता किती नंबरचा क्वेश्चन आहे, 14. क्वेश्चन नंबर 14. एकूण किती क्वेश्चन आहे, 18 आहे वाटतं ना, 18 क्वेश्चन आहे. 18 पैकी ठीक आहे 14 घेऊया आपण. 14 झाल्यानंतर 15, 16, 17, 18 हे नेक्स्ट पिरियडला बघूया आपण. ट्राय करूया याच पिरियडला. y = साइन ऑफ रूट ऑफ परत साइन ऑफ रूट x. हा साईन आहे बाहेरचा, तर हा त्याचा fx झाला. मग fxचं डेरिव्हेटिव्ह काढताना हा रूट आहे, रूटमधल्याला fx मानायचं. परत साईन आहे तर त्याचा fx हा. बघा लक्षात घ्या. आता
साईन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. साईन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस एफ एक्स इंटू परत एफ डॅश एक्स म्हणजे एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग डी वाय बाय डी एक्स इथे किती मिळणार आहे सांगा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू कॉस एफ एक्स, एफ एक्स म्हणजे ही सगळी टर्म साईन ऑफ रूट एक्स इंटू या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ किती, रूट साईन ऑफ रूट एक्स. बघा आधी या साईनचं काढलं, आता हे रूटचं काढूया. साईन नंतर कोणाला, रूट. रूटचं काढताना रूटमधल्याला आपण एफ एक्स म्हणायचं. रूट एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण आत्तापर्यंत काढलं 2-3 वेळा. मग काय येणार आहे, कॉस ऑफ रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स इंटू हा रूट आहे आणि हा एफ एक्स आहे एवढा मोठा. मग काय येणार 1/2 रूट एफ एक्स म्हणजे साईन ऑफ रूट एक्स, बरोबर का, इंटू डी डी एक्स ऑफ एफ एक्स. एफ एक्स इथे किती आहे, साईन ऑफ रूट एक्स आहे. हे साईन, या साईनचं डेरिव्हेटिव्ह हे काढलं, नंतर या रूटचं डेरिव्हेटिव्ह इथे आहे, रूटमधल्याचं डेरिव्हेटिव्ह इथे काढणं. म्हणजे आधी सगळ्यात बाहेरचं काढताना आतल्याला हात लावायचा नाही, तसाच ठेवायचा. आतल्याचं काढताना म्हणजे रूटचं काढताना त्याच्या आतल्याला हात लावायचा नाही, तो तसाच ठेवायचा. आणि मग त्या रूटमधल्याचं काढताना परत असं शेवटपर्यंत झालं. मग आता लक्ष द्यायचं, कॉस ऑफ रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स अपॉन घेतो, याला अपॉनमध्येच येणार 2 रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स इंटू साईन एफ एक्स. हा साईन आहे, एफ एक्स आहे. साईन एफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस एफ एक्स. कॉस एफ एक्स बाहेरचं काढताना आतला अँगल तसाच ठेवायचा म्हणजे कॉस रूट एक्स. आता इंटू डी डी एक्स ऑफ रूट एक्स. रूट एक्स आलो का फायनल, म्हणजे आपण बेसिक याच्याकडे बेसिकपर्यंत पोचायचं असते. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/2 रूट एक्स. झालं, संपलं. मग काय येणार आहे, कॉस ऑफ रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स इंटू 1/2 रूट एक्स. आता हे कॉम्पॅक्ट करा, हा 2 आणि हा 2 यांचा प्रॉडक्ट होईल 4 रूट एक्स इंटू ही टर्म. पुढे काय येणार आहे बघा, इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस ऑफ रूट ऑफ साईन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स आहे ना न्यूमरेटरचा, अपॉन इंटू आहे म्हणजे 2 इंटू 2 किती 4 रूट एक्स, हा रूट एक्स आहेच, इंटू साईन ऑफ रूट एक्स इंटू साईन ऑफ रूट एक्स. आलं आहे. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर किती, क्वेश्चन नंबर 14 आय थिंक, क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 15 इथे जमणार नाही ना. क्वेश्चन नंबर 15 आपण इथे बघूया. क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15, y इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. बोला, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढताना त्याच्या आतलं ज्या व्हॅल्यू आहे त्या एफ एक्स आहे, सेकचं डेरिव्हेटिव्ह काढताना त्याच्या आतल्या व्हॅल्यू आहे त्या एफ एक्स आहे, आणि ईचं डेरिव्हेटिव्ह काढताना त्याच्या डोक्यावरची जी व्हॅल्यू ती एफ एक्स आहे. एफ एक्सला सुरुवातीला आहे तसंच लिहायचं आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. हा लॉगचा काय झाला, एफ एक्स एवढा. लॉग एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, डी वाय बाय डी एक्स लॉग एफ एक्स 1/f(x) म्हणजे 1 काय येणार, सेक ई रेस टू एक्सचा काय झाला स्क्वेअर. लॉग काय सांगतो खाली जा, इंटू आता या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ सेक ई रेस टू किती एक्स स्क्वेअर. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना याचा एफ एक्स आहे तसाच ठेवला. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण आता पुढे सेकचं डेरिव्हेटिव्ह काढताना सेकचं येईल, पण हा एफ एक्स तसाच लिहायचा. मग काय येणार आहे बघा, 1/सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू सेक एफ एक्स. सेक एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक एक्स टॅन एक्स. सेक एफ एक्स टॅन एफ एक्स म्हणजे सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर सेक थिटा टॅन थिटा इंटू हे आता सेकचं झालं एवढं मोठं. आता सेकच्या आतमधला डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. ई रेस टू एक्स आहे का नुसता नाही, एक्स स्क्वेअर आहे म्हणजे त्यालाही एफ एक्स मानू आपण. चला आता आपलं सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊ शकतो ना. मग तो आपण आता कॅन्सल करणार आहोत, बरोबर का. सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. मग काय राहतं आपल्याकडे, किती आता शिल्लक, टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर एवढा राहिला.
टॅन ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन हेच कॅन्सल झालं ना, इंटू आहे तर ई रेस टू एफ एक्स, हा एफ एक्स आहे, नुसता एक्स असता तर ठीक आहे बाबा, ए रेस टू एफ एक्स आहे, ए रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स. ए रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना तुम्हाला, ए रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ए रेस टू एफ एक्स आहे तसंच लिहायचं आधी आणि परत त्या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहून टाकायचं इंटूमध्ये. मग एफ एक्स किती येतं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ आहे, किती येतं, 2x, किती येतं 2x पुढे लिहा, म्हणजे काय येणार 2x लिहिला का, ए रेस टू एक्स स्क्वेअर किती राहिलं इथं, टॅन ऑफ ए रेस टू एक्स स्क्वेअर. फायनल आन्सर काय येणार आहे 2x, नंतर काय येणार आहे ए रेस टू एक्स स्क्वेअर, नंतर काय येणार टॅन ऑफ ए रेस टू एक्स स्क्वेअर. इंटू आहे, यांच्यामध्ये रिलेशन प्रॉडक्टचं आहे, त्यामुळे तुम्ही ही टर्म इकडे लिहिली का इकडे लिहिली का कोणी काही प्रॉब्लेम येणार नाही. 15 नंबरचा क्वेश्चन झाला का. 16 नंबरचा बघा, y इक्वल टू लॉग एक्स आणि इथे किती आहे ई स्क्वेअर, बेस किती आहे तुमचा ई स्क्वेअर आहे, लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. आता चेंज ऑफ बेस असेल तर काय करतो आपण, नुसता ई असतं तर टेन्शन नाही, ई स्क्वेअर आहे, चेंज ऑफ बेस असेल तर काय करणार, लॉग ऑफ धिस आपण लॉग ऑफ धिस, म्हणजे चेंज ऑफ बेस म्हणजे वायचा रूल, वाय इक्वल टू अजून डेरिव्हेटिव्ह नाही आहे, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर, लॉग ऑफ ई स्क्वेअर, बरोबर का, लॉग ऑफ ई स्क्वेअर. आता लक्षात घ्या, लॉग ऑफ ए रेस टू एम असला की काय तो पुढे लिहून आपण त्याला असं आहे ना, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी पुढे लिहितो आहे ना, लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज, आणि जेव्हा बेस नसतो तेव्हा ई समजायचा असतो, बरोबर का. बरं ठीक आहे, काय येणार आहे, अजून डेरिव्हेटिव्ह नाही आहे, लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन पॉवर पुढे गेली आणि लॉग ऑफ किती ई. आता लॉग ऑफ ई ऑलवेज कन्सिडर ॲज 1, लॉग ऑफ ई किती असतो, नेहमीच 1 असतो, हा जर 1 असेल तर किती शिल्लक आहे 2, म्हणजेच काय येणार तुमच्याकडे y इक्वल टू, हा 2 पुढे घेतो मी, 1/2 होणार आणि लॉग ऑफ किती राहिला तुमचा लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काढायला आपण मोकळे, सिम्पल फॉर्म झाला. मग डी वाय बाय डी एक्स किती मिळणार आहे सांगा, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 डी डी एक्स ऑफ लॉग एक्स, बरोबर ना. हा 1/2 बाहेर का कोइफिशियंट आहे एक्सवाल्या टर्मचा, तो बाहेर आला. आता इथे काय येणार आहे बघा, 1/2 लॉग ऑफ एफ एक्स, याला एफ एक्स म्हणतात, लॉग एफ एक्स, लॉग एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/f(x) लिहिलं काय, इंटू डी डी एक्स ऑफ एफ एक्स, लॉग एफ एक्स 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. आता झालं बेसिक फॉर्म्युलाला, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, म्हणजे काय लिहिणार तुम्ही 1/2 इंटू 1/log x इंटू 1/x. व्यवस्थित लिहा आता, म्हणजे काय येणार आहे 1/2x log x, 2x log x, एवढं तुमचं फायनल आन्सर असू शकतं. आलं लक्षात. नंतर 16 झाला, 17, 18 2 क्वेश्चन राहिलेत, 2 क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 17, क्वेश्चन नंबर किती 17, क्वेश्चन नंबर 17. बरं, क्वेश्चन नंबर 17 काय आहे, y इक्वल टू हा पहिला लॉग, हा सेकंड नंबरचा लॉग, हा थर्ड नंबरचा लॉग, द होल 2. आता लक्षात घ्या, होल असेल तर एफ एक्स मानायचं, याला एफ एक्स रेस टू किती एन, पुढे बघू आपण. मग काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2 एफ एक्स रेस टू 2 - 1, म्हणजेच काय येणार आहे लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू पॉवर 2 - 1 झाला का यांचा रूल, इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स, एफ एक्स किती आहे ही सगळी टर्म, काय येणार आहे सांगा लॉग ऑफ लॉग एक्स. चला पॉवरचं तर डेरिव्हेटिव्ह काढलं आपण, पॉवरचं काढलं आहे ना. आता 2 - 1 किती असतो 1 सोडून द्या. मग आता राहिलं लॉग, या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काढताना याला एफ एक्स म्हणायचं, हा एक्स आहे ते लॉग ऑफ एक्स आहे. चला आता हे आधीची टर्म ॲज इट इज 2 लॉग ऑफ लॉग एक्स
बरोबर का, 2 - 1 1, काही लिहायची गरज नाही. आता काय येणार, हा लॉग आणि हा एफ एक्स. लॉग काय सांगतो, एफ एक्सला खाली दाबा, 1/f(x). एफ एक्स किती येतं, लॉग ऑफ लॉग एक्स. हा 1/log ऑफ लॉग एक्स या लॉगचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एफ एक्स 1/f(x) इंटू d/dx ऑफ एफ एक्स. बरोबर का. आता लक्ष द्या, ही इथून इथपर्यंतची टर्म आहे तशीच लिहायची, मी आता हे लिहित नाही, इंटू करतो. आता इथे परत बघा, लॉग एफ एक्स, एफ एक्स आहे ना, हा लॉग एफ एक्सला खाली दाबतो, म्हणजे इथे काय येणार इंटूमध्ये 1/log एक्स. एफ एक्स खाली गेला का, इंटू d/dx ऑफ एफ एक्स. बरं, आता इथून तर इथपर्यंतची टर्म तशीच, इथून तर इथपर्यंतची टर्म तशीच दिसते काय, 1/x इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती, 1/x. म्हणजे इथून अशी सुरुवात झाली, हे फायनल आन्सर. लक्षात. तर तुम्हाला अशा प्रकारे या क्वेश्चन नंबर 17चा ॲन्सर मिळेल. क्वेश्चन नंबर 18 एकच क्वेश्चन राहिला या एक्सरसाइजमधला, क्वेश्चन 2मधील, म्हणजे आपला क्वेश्चन 2 कंप्लीट होतो. लक्षात. क्वेश्चन नंबर 18 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 18 एक्सरसाइज 1.1 आहे ना, 1.1 मधील क्वेश्चन 2 मधील 18 नंबर 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील 18 नंबर काय आहे, y = sin² x² मायनस cos² x². या x² लक्ष देऊ नका, तो त्याचा एक अँगल आहे, एफ एक्स आहे. हा साईनचा स्क्वेअर आणि कॉसचा स्क्वेअर काय सांगतो लक्षात घ्या, y = sin x²चा हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे ना, म्हणजे याचा अर्थ साईनचा अँगल कितीही असो, हा इथे लिहिलेला नंबर त्याचा स्क्वेअर असतो, मायनस हा पण काय येणार आहे, कॉस x²चा स्क्वेअर. अँगल तर बदलणार नाही, अँगल आहे तसाच आहे, फक्त याचा बघा, साईन स्क्वेअर एखादा थिटा लिहा, किंवा साईन थिटा, थिटा किती असू शकतो, x² असू शकतो, x³ असू शकतो, किती असू शकतो, आणि द होल स्क्वेअर लिहिला तरी एकच अर्थ आहे. झालं. आता डेरिव्हेटिव्ह काढताना याला एफ एक्स म्हणूया, आणि हा एन आहे, म्हणजे dy/dx किती मिळणार आहे सांगा, dy/dx मिळणार आहे 2f(x) raised to power 2 - 1 है ना, इंटू d/dx ऑफ एफ एक्स. आलं का, हे हा झाला फर्स्ट, मायनस सेकंड बघा, 2f(x) 2 - 1 इंटू d/dx ऑफ एफ एक्स. बरोबर का. झालं. आता d/dx याच्यासमोर आहे, नुसता साईन एक्स आहे का रे, नाही, साईन एक्स नाही आहे, म्हणजे याचा अर्थ हा एफ एक्स मानायचा. आता आधीचं तर काहीच, ते तसंच लिहून टाकायचं, 2 sin x² आहे तसंच आहे, 2 - 1 1 त्या सोडून. मग जर हा साईन एफ एक्स आहे, एक्स असता तर कॉस एक्स लिहिलं असतं, पण हा वेगळा आहे, एक्स सोडून दुसरं काही असेल तर त्याला एफ एक्स म्हणायचं, म्हणजे साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस एफ एक्स इंटू d/dx ऑफ एफ एक्स. एफ एक्स किती येतं आता, x², बरोबर का, मायनस 2 cos x², हा 1 लिहायची गरज नाही आहे, इंटू d/dx ऑफ कॉस एफ एक्स. कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एफ एक्स, मायनस असल्यावर तो इथे करून टाकू प्लस साईन एफ एक्स किती येतं, x² इंटू d/dx ऑफ एफ एक्स, म्हणजे x². बरं, आता d/dx ऑफ x² राहिलं, बाकी झालं आहे, म्हणजे काय ना, 2 sin x² cos x² इंटू 2x प्लस 2 sin² आधी लिहितो, sin² 2 sin x² cos x² इंटू 2x. आलं लक्षात. बरं, आता इथे लक्ष द्या, x² हा म्हणजे थिटा मानला, हाही थिटा मानला, सेम आहे ना अँगल, 2 sin θ cos θ sin 2 θ असा फॉर्म्युला आहे. 2 sin θ सेम पाहिजे, आहे सेम, हा अँगल आणि हा अँगल सेम असेल तर फॉर्म्युला तयार होतो, 2 sin θ cos θ पाहिजे सेम, मग काय येणार, साईन 2 θ किती येतं, x², मायनसचा काय होणार, आणि हा 2x आहेच,
इंटू 2x प्लस परत 2 साइन थिटा कॉस थिटा. दिसतो का थिटा थिटा सेम. इथे काय ना साइन 2 थिटा. थिटा किती येतं एक्स स्क्वेअर इंटू 2x. आता जास्तीत जास्त तुम्ही 2x कॉमन काढू शकतात. बरं नाही काही कॉमन काढायची गरज नाही, सेम सेम नंबर आहे. म्हणजे 2x साइन 2x स्क्वेअर प्लस 2x साइन 2x स्क्वेअर. हा नंबर आणि हा नंबर सेम आहे का? बिलकुल सेम आहे. दोघांची किती आहे ॲडिशन. मग 2 वेळा 2 टाईम ऑफ एक्स साइन 2x स्क्वेअर आणि 2 टाईम ऑफ साइन 2x स्क्वेअर म्हणजे किती झाला 4 टाईम ऑफ किती आहे एक्स साइन 2x स्क्वेअर. साइन 2x स्क्वेअर. लक्षात समजलं नाही कसं केलं. 2x आणि हा साइन 2x स्क्वेअर 2 टाईम साइन 2x स्क्वेअर आणि हा 2. लक्षात. तर अशा प्रकारे हे ॲडिशन लक्षात आली नाही तर आपण असं करूया. साइन 2x स्क्वेअर कॉमन काढला बरोबर का. ब्रॅकेटमध्ये काय राहणार सांगायचं 2x प्लस इथे किती राहणार आहे 2x प्लस 2x किती होतं 4x पुढे लिहिला साइन 2x स्क्वेअर तर आहेच. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झाला. 1.1चा क्वेश्चन नंबर 2 वी कंप्लीटेड हिअर. लक्षात. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो नेक्स्ट पिरियडला आपण बघणार आहोत. लक्षात. ओके बाय.